प्रभाग क्रमांक 1 मधील 5 इन कॉलनीत विकास कामांचा शुभारंभ, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात, भास्करआबा दानवे यांचे आश्वासन पूर्ण, 6 महिन्यात शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठ्याचं नियोजन. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील 5 इन कॉलनीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून महानगरपालिकेच्या नळाला पाणी येत नसल्यानं नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत होतं. महापालिका निवडणुकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी ही समस्या भास्करआबा दानवे, जीवन सले, अजित मांधाणी व कल्याण भदनेकर यांच्या सहकार्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावेळी निवडणुकीनंतर कॉलनीमध्ये नळाचे पाणी नियमित सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगानं आज प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक भास्करआबा दानवे, जीवन सले, अजित मांधाणी, कल्याण भदनेकर व इतर नगरसेवकांनी 5 इन कॉलनीमध्ये सहभागी करून नळाच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या विकास कामाचा शुभारंभ केला. यावेळी माध्यमांशी बोलताना भास्करआबा दानवे म्हणाले की नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी महानगरपालिकेकडून नियोजन सुरू आहे. आगामी 6 महिन्यांमध्ये संपूर्ण शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी आवश्यक कामं टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहेत. या कामाच्या शुभारंभामुळे 5 इन कॉलनीतील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. आम्ही आज सकाळी आपल्या प्रभाग क्रमांक 1 चे सर्व नगरसेवक जीवनभैया सैले, अजित मांधाणी, कैलास भदनेकर, मी सर्वांनी या संपूर्ण कॉलनीची पाहणी केली आणि मध्ये अनेक वर्षापासूनचा जुना प्रश्न होता की या ठिकाणी नळाचं पाणी येत नव्हतं आणि म्हणून आम्ही निवडणुकीच्या दरम्यान सर्व नागरिकांना, बंधू भगिनींना सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक झाल्याबरोबर आम्ही नळाची जोडणी करून देऊ, नळाचं पाणी देऊ. आणि म्हणून आज आम्ही सकाळी या ठिकाणी दौरा केला, कॉन्ट्रॅक्टरला बोलावलं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात होणार आहे आणि काही दिवसामध्ये सर्व नागरिकांना स्वच्छ पाणी नळाचं या ठिकाणी येईल असं आम्हाला या ठिकाणी खात्री आहे. सध्या तर आम्ही एक आठवडाभरामध्ये पाण्याचं नियोजन आता झालेलं आहे, परंतु आमचा मानस आहे की तिसऱ्या दिवशी पाणी येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ताच झाल्या, परंतु आगामी काळात आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, नारायणरावजी कुचे, संतोषजी दानवे, माजी आमदार कैलासजी गोरंट्याल या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या महानगरपालिकेचा कारभार चालणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या संपूर्ण शहराचं नियोजन करून दर तिसऱ्या दिवशी सर्व नागरिकांना पाणी कसं मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत.